नमस्कार, मी रवींद्र वरपे. प्रोग्रामिंग रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये HTML आणि HTML रिलेटेड काही टॅग्स बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पुढील काही जे टॅग आहे HTMLचे ते आपल्याला बघायचे आहे. तर सुरुवात करूया आपण पुढील काही टॅग्ससाठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॅग्स बघितले होते तर त्या टॅग्समध्ये आपण जे टॅग होते ते टेक्स्ट मॅनेज करण्यासाठी यूज करत होतो, ज्यामध्ये आपण टेक्स्ट कंटेंट जे होतं टेक्स्च्युअल कंटेंट मॅनेज केलं, ज्यामध्ये आपण हेडिंग टॅग्स, पॅराग्राफ टॅग्स, इमेज टॅग आणि अँकर टॅग हे काही टॅग्स आपण काय केले बघितले होते. त्याचं आपण आउटपुट पण बघितलं, तुमच्या लक्षात येईल इकडे. तर यावरती आउटपुट पण आपण काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलेलं होतं. तर बघा, यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, पुढचे टॅग्स बघायचे आहे. तर आता पुढचं जो टॅग आहे तर लिस्ट फॉर्मॅटेड डेटा डिस्प्ले करण्यासाठी यूज होणारे टॅग, तर त्याला म्हटलं जातं लिस्ट. तर लिस्टसाठी जनरली दोन टाईपच्या लिस्ट यामध्ये काय केले जातात, यूज केले जातात. ओके, तर पहिली जी आहे अनऑर्डर लिस्ट, जी ULने रिप्रेझेंट केली जाते. तर यामध्ये जे आयटम्स असतात त्याला म्हटलं जातं लिस्ट आयटम, तर ते LIने दाखवतात, लिस्ट आयटम या नावाने. तर मी तुम्हाला इथे यूज करून दाखवतो. तर पहिला जो आहे UL, ह्याला म्हटलं जातं अनऑर्डर लिस्ट. यामध्ये सपोज आयटम 1, तर मी सॅम्पल नेम देतो, माऊस, कीबोर्ड, CPU. ओके, हे यांना म्हटलं जातं अनऑर्डर लिस्ट. याचेच सिमिलर टाईप आहे सेकंड, की जो काय असतो ऑर्डर लिस्ट. त्याचा सिक्वेन्स असतो. आता ऑर्डर आणि अनऑर्डरमध्ये काय डिफरन्स आहे, तर ऑर्डर लिस्टला हा सिक्वेन्स असतो, एक तर 1 to 3 असतो, अल्फाबेट्स वगैरे असू शकता किंवा तुम्ही रोमन वगैरे करू शकता. ते CSSमधनं मॅनेज केलं जातं, इकडनंही मॅनेज करता येतं ॲट्रिब्यूटचा यूज करून, पण त्याची काही जास्त गरज पडत नाही. आणि यामध्ये आता UL बघितलं असेल तर अनऑर्डर लिस्ट, त्यामध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बुलेटिंग म्हणून एक कन्सेप्ट असते. एखाद्या कंटेंटला आपण बुलेट्स ॲड करतो, मग ते बुलेट्स जे असतात ते राऊंड सर्कलमध्ये येतात किंवा स्क्वेअरमध्ये येतात, तर त्या टाईपनं हे वर्किंग करतं. त्याला म्हटलं जातं अनऑर्डर लिस्ट. तर ऑर्डर आणि अनऑर्डर ह्या दोन टाईपच्या लिस्ट यामध्ये काय केल्या जातात, इम्प्लिमेंट केल्या जातात. यामध्ये अजूनही एक टाईप आहे, तो मी सांगतो. त्याआधी बघा, याचं आउटपुट बघूया आपण. तर तुमच्या लक्षात येईल, ही आहे पहिली अनऑर्डर लिस्ट. इथे तुम्ही बघितलं असेल हे डॉट दाखवलं आहे किंवा ब्लॅक सर्कल्स दाखवलेले आहे. तर हे म्हणजे काय झालेलं आहे, तर यांना म्हटलं जातं अनऑर्डर लिस्ट. आणि ऑर्डरमध्ये काय असतं, सिक्वेन्स असतो. तुमच्या लक्षात येईल 1 to 3 हा ऑटो सिक्वेन्स त्याने इम्प्लिमेंट केलेला आहे, त्याला म्हटलं जातं अनऑर्डर लिस्ट. यानंतर अजून एक लिस्टचा टाईप असतो, तो मॅन्डेटरी नाही आहे किंवा यूज केला जात नाही, पण मी तुम्हाला एक राईट करून दाखवतो. DT, DT म्हणून लिस्ट आहे. ओके, डेफिनेशन टर्म, सॉरी, टॅगचं नाव आहे DL, माझ्याकडनं मिस्टेक झाली, DL. त्यामध्ये असतो टर्म्स, जी DTने दाखवता. यानंतर त्या टर्मची डेफिनेशन असते, ती DDने दाखवता. ओके, डेफिनेशन ही आहे टर्म. तुम्ही कुठली तरी टर्म दाखवू शकता. सपोज ही टर्म घेतली माऊस, आणि तिचं डिस्क्रिप्शन मी इथे काय करणार, राईट केलं जातं. ओके, वायरलेस हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे. वायरलेस. ओके, तर हे मी तुम्हाला राईट करून दाखवलं. हा एक आयटम झाला. यानंतर अजून तुम्ही यामध्ये घेऊ शकता कीबोर्ड टेस्ट. ओके, तर या वेळेने तुम्ही ते राईट केलं जातं. तर तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता. तर हे असते, ही तुमची टर्म, ही त्याचं इन्फॉर्मेशन. तर या वेळेने ती ऑटो अरेंज केली जाते. तर हिला म्हटलं जातं डेफिनेशन लिस्ट. तर ही 3 टाईपच्या लिस्ट यामध्ये आपण काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलेल्या आहे. ओके, तर या 3 टाईपच्या लिस्ट
मध्ये मॅक्सिमम यूज जो आहे तो अनऑर्डर लिस्टचाच केला जातो. पण मग आपल्याला नॉलेज म्हणून ह्या तिघं पण लिस्टचे टाईप जे आहे तर ते आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण हे 3 टाईप बघितले. यामध्ये आता बघा मला पुढचा टॅग बघायचा आहे, तो बघूया आपण. तो महत्त्वाचा टॅग आहे टेबल. तर टेबल टॅगचे भरपूर यूज आहे, तर वन बाय वन आधी आपण बघूया. तर टेबलचा जो यूज असतो तो डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये राईट करण्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. तर जेव्हा CSSचं इम्प्लिमेंटेशन नव्हतं HTMLमध्ये, CSS ही टेक्नॉलॉजी नव्हती, त्यावेळेस पेजचं डिझायनिंग पण फ्रेम सेट किंवा फ्रेम हा टॅग होते, ते आता अनयूज आहे सध्या तरी. HTML5मध्ये ते डेप्रिकेटेड केलेले आहे. पण टेबल टॅग ॲज इट इज होता. तर बरेचसे लोक जे आहे तर जो काही वेबसाईटचा लेआउट्स असतो किंवा ज्याला आपण मेन जे लेआउट आहे, स्ट्रक्चर आहे, ते डिझायनिंग करण्यासाठी किंवा ते पूर्ण वेबसाईट डिझायनिंग करण्यासाठी टेबल या टॅगचा यूज केला जातो. तर पुढच्या काही टॅग्समध्ये मी तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो, पण आधी आपण टेबल टॅग बघूया. तर टेब्युलर डेटा जनरली शो करण्यासाठी टेबल टॅग काय केला जातो, यूज होतो. आता या टेबल टॅगमध्ये त्याचे काही ॲट्रिब्यूट्स असतात. ओके, तर ते ॲट्रिब्यूट मी नंतरनं सांगतो. आधी यामध्ये कुठले कुठले टॅग यूज होतात. तर पहिला जो टॅग आहे तर तो आहे टी हेड म्हणून टॅग यूज केला जातो. जे हेडिंगचे पार्ट राईट केलं जातं त्याला टी हेड म्हटलं जातं. यानंतरनं जो कंटेंट राईट केला जातो त्याला म्हटलं जातं टी बॉडी. यामध्ये टेबल बॉडी म्हटलं जातं त्याला, म्हणजे त्याचं कंप्लीट नेम जे आहे ते. आणि हेडिंग म्हणजे जे टेबलचे हेडिंग्स असतात त्यासाठी टी हेड किंवा टेबल हेड किंवा हेडिंग्स यासाठी तो यूज केला जातो. तर आता तुम्ही जर बघितलं तर हे 2 असतात. टी फुटर म्हणून पण एक आहे, पण तोही आता शक्यतो यूज नाही करत, तोही असंच राईट केला जातो. पण मग यामध्ये काय असतं की टेबल म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रोज आणि कॉलम्स, याला आपण जनरली काय म्हटलं जातं, टेबल म्हटलं जातं. आता कॉम्बिनेशन ऑफ रोज आणि कॉलम आहे, तर तुम्हाला रोज आणि कॉलम क्रिएट करायचे. तर रो पहिल्यांदा क्रिएट केला जातो आणि नंतर मग त्यात कॉलम राईट करता. हा जनरली आपण वे यूज करतो टेबल क्रिएशनसाठी. तर बघा इथेही HTMLमध्ये तसंच आहे. तर पहिल्यांदा रो क्रिएट केला जातो. तर रोसाठी TR टेबल रो म्हणून काय केलं जातं, तर टॅग यूज केला जातो. तर त्यासाठी TR नावाचा टॅग काय होतं, यूज होतो आहे. आणि नंतर पुढे त्यामध्ये जे कंटेंट टाकलं जातं तर त्यासाठी एक तर TH वापरतात टेबल हेडिंगसाठी, आणि जर डेटा असेल तर तो TD यूज केला जातो. तर मी तुम्हाला इथे राईट करून दाखवतो. यामध्ये पहिला आहे रोल नंबर, नेम, क्लास. ओके, हा माझा हेडिंग्स सेक्शन झाला. मी आता काय करतो आहे, खाली मला काय करायचं, बॉडी सेक्शनमध्ये त्या टेबलचे जे कॉलम्स क्रिएट केलेले रोल नंबर, नेम आणि क्लास, त्यांचं डेटा राईट करायचा आहे खाली. रोल नंबर 1 2 3 या वेने. तर तो मी राईट करताना बॉडीमध्ये राईट करेल. तर बॉडीमध्ये मी एक TR क्रिएट करून घेतो आहे. आणि या TRमध्ये आता राईट करताना TD टॅग यूज करायचा आहे, ना की TH. आता TD का यूज केला जातो, तर टेबल डेटासाठी, आणि TH हा टेबल हेडिंगसाठी यूज होतो. म्हणून मग दोघं ठिकाणी दोघं सेपरेट टॅग्स काय करायचे, राईट करायचे. मी इथे राईट करतो नेम टॉम, क्लास बी. ओके, मी याच सेक्शनला कॉपी करतो आहे पुन्हा खाली. यामध्ये बघा सेकंड नेम, स्टुडंट नेम बॉब. तुम्ही इथे यमी घेऊ शकता किंवा कुठलेही जे काही एज्युकेशन्स किंवा तुम्हाला जे वाटेल ते क्लासेस आपण युटिलाइज करू शकतो. तर या वेळेने तो टेबल क्रिएट केला जातो. आता हा टेबल जेव्हा क्रिएट होतो त्याचा आधी आपण आउटपुट बघूया, मग आपल्याला पुढचं बघायचं आहे. तर बघा इथे टेबल तर राईट झाला आहे, पण टेबलला बॉर्डर वगैरे आलेली नाही आहे कुठेही. तर तुमच्या लक्षात येईल की टेबलला इथे बॉर्डर नाही आहे. तर ती बॉर्डर का नाही आहे, तर टेबल फक्त याने ते टेबलचं एक लेआउट क्रिएट होतं आहे, पण त्यासाठी बॉर्डरसाठी एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट इकडे राईट करावे लागतात. तर पहिला ॲट्रिब्यूट आहे बॉर्डर. तर मी तुम्हाला इथे बॉर्डर राईट करून दाखवतो. ती पिक्सल्समध्ये राईट करता. यानंतर सेल पॅडिंग म्हणून एक ॲट्रिब्यूट इकडे यूज केलेलं आहे, सेल पॅडिंग. सेल पॅडिंग आणि एक सेल स्पेसिंग, हे 2 ॲट्रिब्यूट यामध्ये अजून यूज केले जातात. तर जनरली
ते कसे यूज होतात तर तुम्ही त्यामध्ये 2 सेलमधलं जे स्पेस असतं ते देण्यासाठी सेल स्पेसिंग वापरता आणि सेलमधलं कंटेंट टू सेलची जी बॉर्डर आहे त्यामधल्या स्पेसेससाठी तुम्ही यूज केलं जातं सेल पॅडिंग. तर मी दोघंही इथे राईट केलेले आहे. तर हे पिक्सल्समध्ये असतात. ज्यावेळेस हे राईट करतो त्या केसमध्ये तुमच्या लक्षात येईल इकडे त्याला एक बॉर्डर आलेली आहे आणि कंटेंटला मध्ये पॅडिंग क्रिएट झालेली आहे. ओके, तर याचा यूज जो आहे तर तो या वेने केला जातो. हा झाला तुमचा टेबल. तर टेबल शो करण्यासाठी इथे या वेने मी टेबल टॅग राईट केलेला आहे. तर टेबल टॅगचं इन्फॉर्मेशन्स तुम्हाला शो केलेली आहे मी. तरी आपण पुढचा टॅग बघूया. टेबल टॅगमध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर तेही आपण घेता येईल. त्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे यामध्ये आपल्याला कॉलम आणि सेल मर्ज करता येतात. ओके, म्हणजे थोडक्यात काय की मला हे दोघं जे आहे क्लास आणि इकडे काय करायचं आहे की अजून एखादा ॲड्रेस किंवा काहीतरी मला राईट करायचं एकत्र राईट करायचं असेल तर ते मी घेऊ शकतो. सपोज मला इथे एक राईट करायचं आहे क्लास आणि ॲड्रेस. ठीक आहे, मी इथे एक राईट करतो ॲड्रेस. किंवा मला यामध्ये आपण असं करू शकतो की मिनिमम 2 सेलला मर्ज करता येतं किंवा 2 रोला मर्ज करता येतं. तर कोणाची तरी इन्फॉर्मेशन आपण काय करू शकतो यामध्ये मर्ज करू शकतो. सपोज मला इथे काय करायचं आहे की हे काढून टाकतो मी, सॉरी, असं नेम आणि क्लास दोघंही एकत्र राईट करायचे असतील तर मी काय करेल इथे यात राईट करणार नेम अँड क्लास आणि याला काय करणार मी यामध्ये इम्प्लिमेंट करताना 2 कॉलम मर्ज करतो आहे. तर इथे कॉल स्पॅन नावाचा एक ॲट्रिब्यूट राईट केला जाईल. याने काय होणार आहे तुम्हाला नेम आणि क्लास हे दोघं काय होणार आहे मर्ज होणार आहे. तर या वेळेने ते राईट केलं जातं. याला म्हटलं जातं कॉल स्पॅन. तर कॉल स्पॅन असा यूज केला जातो. म्हणजे थोडक्यात काय आहे की इथे 3 होते तर त्याचे 2 करायचे तर मग कुठला तरी जो तिसरा होता तो मर्ज करावा लागेल. मग तो कोणासोबत मर्ज करायचा किंवा कोणासोबत ॲडिशन करायचा तर तो इथे दिलेला आहे. तर मी सेकंड सोबतच थर्ड ॲडिशन केला. मग त्यावेळेस तिथे त्या दोघांनाही मर्ज केल्यावरती त्याचा जो स्पॅन आहे किंवा त्याचा जो एरिया आहे तर तो मर्ज झाला म्हणून तिथे आपण हे करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की ॲडिशन करण्यासाठी मिनिमम 2 नंबर लागतात. 1 नंबरची ॲडिशन होऊ शकत नाही. तसे इथे आहे कॉल स्पॅन किंवा रो स्पॅन यूज करण्यासाठी मिनिमम 2 रो लागणार किंवा मिनिमम 2 कॉलम लागणार तरच कॉल स्पॅन होईल. रो स्पॅन करायचं असेल तर मिनिमम 2 रो लागणार. तर ते इथे यूज केलेलं आहे. तर मी रो स्पॅन पण दाखवतो तुम्हाला. आता काय होणार आहे इथे 1 घेतला किंवा मी इथे काढून टाकतो. इथे मी एक जनरली स्टार घेतो. याला म्हणतो रो स्पॅन. रो स्पॅन मी दिला आहे 2. ओके, आता काय झालं पहिला जो रो आहे तो रो इथे स्पॅनमध्ये टाकल्यानंतरनं ह्या दुसऱ्या रोमध्ये तुम्हाला डबल एक TD घेण्याची गरज नाही. तर तो ऑटोमॅटिकली त्याचं दोघांना तो मर्ज करून घेतो. बघा इथे तुम्हाला लक्षात येईल की हे मर्ज झालेले दोघं. इथे मी स्टार घेतलेलं आहे इथे. तर हे झालं तुमचं कॉल स्पॅन आणि हे झालं तुमचं रो स्पॅन. तर हे टेबलमध्ये हे एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट आहे. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ही याची जी बॉर्डर आहे तर ॲक्च्युली टेबल दिसतो तशी नाही आहे. याचं रिझन असं आहे की HTMLमधनं याला याच वेने बॉर्डर येते. तर त्याच्यासाठी तुम्हाला CSS इम्प्लिमेंट करून ती बॉर्डर काय करावी लागते आपली रेग्युलर बॉर्डर क्रिएट करावी लागते. तर ते CSSच्या व्हिडिओजमध्ये आपण काय करणार आहोत बघणार आहोत. तर त्याआधी आता आपण काय करूया पुढच्या टॅगकडे वळूया. पुढचा जो टॅग आहे इम्पॉर्टंट टॅग तर फॉर्म टॅग हा खूप महत्त्वाचा टॅग आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी काय केलं जातं की डेटा इनपुट करण्यासाठी किंवा आपण बऱ्याच ठिकाणी फॉर्म किंवा एखादं सॉफ्टवेअर क्रिएट करतो वेबसाईट क्रिएट करतो. तुम्ही बघितलं असेल कॉन्टॅक्ट फॉर्म असतो किंवा बरेचसे फॉर्म्स वगैरे असतात. तर त्या फॉर्ममध्ये डेटा जो इनपुट करायचा असतो किंवा घ्यायचा असतो त्यासाठी फॉर्म क्रिएशन खूप महत्त्वाचं आहे. तर फॉर्म क्रिएशन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म नावाचा टॅग यूज केला जातो. या फॉर्म टॅगमध्ये काही ॲट्रिब्यूट आहे. त्यामध्ये ॲक्शन म्हणून एक ॲट्रिब्यूट आहे. यानंतरनं मेथड म्हणून ॲट्रिब्यूट आहे. या मेथडला गेट आणि पोस्ट अशा 2 मेथड्स राईट केल्या जातात पोस्ट किंवा गेट. अजून भरपूर ॲट्रिब्यूट आहे. ENC टाईप म्हणून एक ॲट्रिब्यूट आहे. ओके, तर हे ॲप्लिकेशन एक्स फॉर्म URL एन्कोडेड हे डिफॉल्ट असतं त्यामध्ये. तर हे तुम्ही डिफॉल्टली यूज करू शकता. यानंतरनं
अजून बरेच आहे. ऑटो कम्प्लीट असतं, रिव्हॅलिडेट असतं किंवा व्हॅलिडेट असतं. नो व्हॅलिडेट म्हणून ॲट्रिब्यूट आहे. ओके, हे नो व्हॅलिडेट. तर असे भरपूर सारे ॲट्रिब्यूट्स यूज केले जातात. तर यामध्ये ॲक्शन हे जे ॲट्रिब्यूट आहे तर ते तुमचा जो डेटा असतो फॉर्ममधले जे कंट्रोल्स घेतले जातात की टेक्स्ट बॉक्सेस वगैरे जे असतात तर ते कुठेतरी तुम्हाला त्याचा जो डेटा आहे तो कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेजला किंवा कुठल्या पेजला गेला पाहिजे, डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी बॅकएंडला गेला पाहिजे, तर त्याचा यूज केला जातो तिथे. तर तिथे तुम्ही URL वगैरे टाकता. मेथड, तो डेटा जाताना जनरली 2 मेथड असतात, गेट आणि पोस्ट. तर ह्या HTTPच्या मेथड्स आहे, जे काही ब्राउझरमध्ये तुम्ही बघितलं असेल HTTP:/www आपण हे URL टाकतो. तर त्या जी काही मेथड्स असते त्या HTTP प्रोटोकॉलच्या, तर त्यामध्ये 2 मेथड जनरली यूज केले जातात. त्यातली पहिली जी मेथड आहे ती मेथड तुमची पोस्ट मेथड असते, ज्याने डेटा हा सिक्युअरली प्रोसेस होतो किंवा सिक्युअरली तिकडे जातो सर्व्हर साईडला. आणि जी गेट मेथड आहे ती अनसिक्युअर असते. तुमचा जो डेटा आहे तो तुमच्या ब्राउझरच्या URLमध्ये डिस्प्ले होतो. त्याने काय होतं की तो तुमचा डेटा अनसिक्युअर असतो, कारण ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये जो डेटा डिस्प्ले झाला तो आपल्याला ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये जर असेल तर तो दिसणार आणि मग त्यामुळे तो काय होतो, अनसिक्युअर होतो. तर त्याऐवजी जनरली पोस्ट मेथड आपण बऱ्याचशा ठिकाणी यूज करतो. यानंतर ENC टाईप म्हणजे हे एन्कोडिंग टाईप वगैरे असतं. तर याने तुमचा डेटा प्रोसेस होताना एन्कोड होऊन जातो. त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म URL एन्कोडेड यूज केलं जातं. किंवा मग तुम्ही अजून मल्टीपार्ट जेव्हा फाईल अपलोड केली जाते त्या केसमध्ये इथे ॲप्लिकेशन फॉर्म आणि दुसरं वापरलं जातं, फॉर्म डेटा म्हणून असतो. तर तो एक आहे जो फाईल अपलोडिंग करते वेळी यूज केला, तो मल्टीपार्ट फॉर्म म्हटलं जातं त्याला. तर तो आहे. नो व्हॅलिडेट हे ॲट्रिब्यूट HTML5मधनं आलेलं आहे, ज्याने तुम्हाला हा फॉर्म व्हॅलिडेटेड नाही आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी. जनरली नो व्हॅलिडेट ट्रू किंवा फॉल्स असतं किंवा व्हॅलिडेशन्स यूज करण्यासाठी वापरतात. पण जनरली व्हॅलिडेशन्स वगैरे बॅकएंडने केले जातात किंवा जावास्क्रिप्ट jQueryने केले जातात. तर त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन ही त्या टेक्नॉलॉजीमध्ये कव्हर केली जाईल किंवा त्या व्हिडिओजमध्ये कव्हर केली जाईल. तर त्याआधी आपण काय करूया, फॉर्मचे जे काही कंट्रोल्स आहे किंवा एलिमेंट्स आहे तर ते आपल्याला बघायचं आहे, 1 बाय 1 बघायचं आहे. तर आता मी काय करतो आहे, मी इथे 1 बाय 1 राईट करतो आहे. पहिला जो आहे लेबल. ओके, लेबलमध्ये एक फॉर म्हणून ॲट्रिब्यूट वापरता आहे. तर तो लेबल कशासाठी यूज केला जाईल, हा जो लेबल आहे, लेबल म्हणजे टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन. सपोज ईमेल, त्याच्या पुढे राईट केलेलं असतं बघा, एक टेक्स्ट बॉक्स असतो ईमेलचा, त्याच्या पुढे राईट केलं असतं एंटर युअर ईमेल. तर ती जी इन्फॉर्मेशन असते ती त्या टेक्स्ट बॉक्ससाठीचा तो लेबल झाला किंवा आयडेंटिफायर झाला, त्याला म्हटलं तर लेबल. तर हा लेबल नावाचा टॅग यूज केला जातो. त्यामध्ये एक ॲट्रिब्यूट आहे फॉर, हा दिला तरी चालतो, नाही दिला तरीही चालेल. तर मी इथे सपोज राईट करतो एंटर युअर नेम. ओके, यानंतर मी आता काय करतो आहे, लेबल नंतर मी एक टेक्स्ट बॉक्स राईट करतो आहे. तर इनपुट म्हटलं जातं त्याला. तर त्या इनपुट टाईप्स, इथे भरपूर सारे इनपुट टाईप्स यूज केले जातात. त्यातील हा टेक्स्ट म्हणून इनपुट टाईप आहे. यांचे ॲट्रिब्यूट्स पण मी सांगतो, नेम, यानंतरनं व्हॅल्यू, यानंतरनं एक प्लेस होल्डर म्हणून आलेला आहे, मीन लेंथ, मॅक्स लेंथ हे एक ॲट्रिब्यूट आहे. यानंतरनं ऑटो कम्प्लीट ऑन किंवा ऑफ तुम्ही देऊ शकता, हे पण एक ॲट्रिब्यूट यामध्ये यूज केलं जातं. रिक्वायर्ड असेल तर तुम्हाला रिक्वायर्ड म्हणून ॲट्रिब्यूट यूज केलं जातं, एक रिक्वायर्ड. यानंतरनं डिसेबल, तो फील्ड डिसेबल करायचा असेल तर डिसेबल ॲट्रिब्यूट यूज केलं जातं. किंवा तुम्हाला ती फील्ड फक्त रीड ओनली ठेवायची असेल तर रीड ओनली ॲट्रिब्यूट यूज केलं जातं. इतके सारे ॲट्रिब्यूट्स टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशनला आहे. हे 2 ॲट्रिब्यूट जे आहे त्यातील काही ॲट्रिब्यूट कॉमन आहे, ते सर्वांनाच चालतात आणि काही एक ठराविक टॅगसाठीच असतात. ओके, आता त्यात बघूया आपण. तर हे आउटपुट आधी कसं येतं आणि मग आपण त्याची इन्फॉर्मेशन एंटर करून बघूया. तर हा तुमचा एक ॲट्रिब्यूट होता, हा ॲट्रिब्यूट मी इथे राईट केला आहे. तर बाकीचे टॅग होता इनपुट टाईप, तो राईट केला आहे आणि आपण त्याचं आउटपुट बघून घेऊया. तर बघा इथे आता आउटपुट बघतो आहे मी. तुमच्या लक्षात येईल इथे की एंटर युअर नेम हे दाखवलं आहे आणि पुढे त्याचा एक टेक्स्ट बॉक्स दाखवला. आता हा टेक्स्ट बॉक्स दिसतो आहे तुम्हाला, एक बॉर्डर दिसते इथे, पण तो टेक्स्ट बॉक्स एम्प्टी आहे, त्यामध्ये कुठेही टायपिंग वगैरे होणार नाही. याचे रिझन असं आहे की त्याला आपण डिसेबल ठेवलं आहे. तुम्हाला ही डिसेबल आणि रीड ओनली प्रॉपर्टी जेव्हा काढाल तुम्ही किंवा ते ॲट्रिब्यूट काढाल त्या केसमध्ये मग तो तुम्हाला त्यामध्ये टायपिंग करता येईल. मग तुमच्या लक्षात येईल इथे
आता आपण इथे राईट करू शकतो टॉम, एंटर युअर नेम टॉम. ओके, तर हे जे आहे हे कंट्रोल्स क्रिएट करण्यासाठी फॉर्म टॅगचा यूज होतो. आता आपण काय करूया, वन बाय वन हे राईट करत जाऊया. वन बाय वन फॉर्मचे जे काही एलिमेंट्स आहेत तर ते मी राईट करतो आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल, आणि ते न्यू लाईनवर करतो आहे म्हणजे समजेल. सेकंड आहे पासवर्ड, नेम, व्हॅल्यू, प्लेस होल्डर यामध्ये सेम आहे. आता प्लेस होल्डरमध्ये काय असतं तर तुम्ही तेच टाईप करू शकता. हे HTML5 मधनं आलेलं आहे तर ते तुम्ही इथे राईट करता. इनपुट टाईप पासवर्ड, याने तुमचा जो पासवर्ड आहे तो इनपुट टाईप पासवर्ड जो आहे तो पासवर्ड तुम्हाला डॉट डॉटमध्ये दाखवतो. जसं तुम्ही जीमेलला किंवा एखाद्या ठिकाणी लॉग इन करता फेसबुक वगैरेवरती, जसं तुम्हाला पासवर्ड डॉट डॉट ब्लॅक कलरमध्ये असतो किंवा स्टारमध्ये असतो तर ते हिडन पासवर्ड असतो, म्हणजे हिडन टेक्स्ट असतं. त्यासाठी इनपुट टाईप पासवर्ड यूज केला जातो. ओके, त्यामध्ये जे टाईप केलेला डेटा असतो तो आपल्याला व्हॅल्यू ॲट्रिब्यूटमध्ये मिळतो ह्या दोघांना पण. आणि नेम जे ॲट्रिब्यूट आहे हे नेम ॲट्रिब्यूट तुम्ही तुमचा डेटा जो असतो तो प्रोग्रामिंग लँग्वेजला पाठवण्यासाठी किंवा जी बॅकएंड लँग्वेज असते सर्व्हर साईडची तर त्या प्रोग्राम लँग्वेजला पाठवण्यासाठी याचा यूज होतो, किंवा तिकडे त्याला रेफरन्स करण्यासाठी, रीडिंग करण्यासाठी या ॲट्रिब्यूटचा, नेम या ॲट्रिब्यूटचा यूज होतो. तर ते नेम तुमच्यावर असतं किंवा डिझायनर किंवा डेव्हलपरवर असतं ते काय द्यायचं आहे ते इथे यामध्ये काय केलं जातं, दिलं जातं. ओके, तर हे एक आपलं इनपुट टाईप झाला. पुढचा जो आहे तो आहे चेकबॉक्स. चेकबॉक्समध्ये ॲडिशनल पॅरामीटर जे आहे तुम्हाला तर ते पॅरामीटर तुमचे मी इथे राईट करतो. तर चेकबॉक्समध्ये व्हॅल्यू तर आहे पण चेक म्हणून एक ॲट्रिब्यूट असतं. चेक इज इक्वल्स टू तुम्ही त्यामध्ये राईट करू शकता चेक, याने तुम्हाला तो मार्क होऊन मिळतो. ओके, याच्याच रिलेटेड जे आहे तर सिमिलर दोघंही आहे. त्याला रेडिओ बटन म्हटलं जातं. यांचं आधी आउटपुट बघून घेऊया. ओके, तर इथे मी राईट करतो आय एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन. तुम्ही रिमेंबर पासवर्ड किंवा भरपूर ठिकाणी याचा यूज केला जातो येस नोसाठी. तसंच हे आहे, यामध्ये हे जनरली जेंडर वगैरे राईट करण्यासाठी राईट करता. सपोज इथं मी राईट केलं मेल, इथे मी राईट केलं फिमेल. यांच्या व्हॅल्यूज पण देऊन ठेवलेल्या असतात, डिफॉल्ट व्हॅल्यूज ठेवलेल्या असतात यांना, तरच तो वर्कआउट करतो किंवा तेच प्रोसेस होतो प्रोग्राममध्ये. व्हॅल्यू एम्प्टी शक्यतो नसतेच. ओके, तर तुम्ही इथे व्हॅल्यू देता ट्रू किंवा यस. ओके, तर तुम्ही जर याला रिफ्रेश केलं तर तुमच्या लक्षात येईल ते ॲट्रिब्यूट्स मी इथे खाली राईट केलेले आहे. टर्म्स अँड कंडिशन हे असं दिसतं, जेव्हा तुम्ही त्याला क्लिक करता ते हाईड होतं. याला चेकबॉक्स म्हटलं जातं. आणि हे जे आहे मेल फिमेल हे जेंडर सिलेक्शनसाठी जनरली यूज होतं. यामध्ये आता मी दोघांनाही चेक दिल्यामुळे ते दोघंही मार्क झाले, तर त्यातलं एकाचं काढतो मी. तर त्या केसमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे हे निघून गेलं, मग तुम्ही याला मार्क करू शकता. ओके, हे पुन्हा रिफ्रेश करावं लागतं. तर हे आहे मेल फिमेल दोघं, जेंडर यामध्ये राईट केले. तर हे जे आहे रेडिओ बटन हे राऊंडेड असतं. ओके, आणि हे जे आहे तर हे स्क्वेअरमध्ये असतं. याला चेकबॉक्स म्हटलं जातं, जे तुम्ही टिक वगैरे करता. आणि हे जे रेडिओ बटन असतं तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी एक्झाम्स असते त्यामध्ये बऱ्याचशा केसेसमध्ये तुम्हाला हे राईट केलेलं असतं किंवा रेडिओ बटन्स दिलेले असतात. तर हे दोन पुढचे कॉम्पोनंट्स यामध्ये आपण काय केले बघितले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढचा टॅग बघायचा आहे. तर इनपुट टाईप हिडन, याचा आउटपुट ऑलरेडी हिडनच असतं त्यामुळे मग तो काही डिस्प्ले करत नाही, नावातच हिडन दिलेलं आहे. पुढे आहे फाईल. ओके, याला एक एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट असतो, मीन लेंथ मॅक्स लेंथ नसतं याला, तर याला एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट दिलेला असतो. तर तो म्हणजे ॲक्सेप्ट. या ॲक्सेप्टमध्ये तुम्ही जी फाईलचा टाईप असतो ॲक्सेप्ट व्हिडिओ स्लॅश स्टार केलं किंवा ॲक्सेप्ट व्हिडिओ स्लॅश इमेज स्लॅश स्टार तर किंवा स्टार स्लॅश स्टार दिलं तर तुम्ही बरेचसे कंटेंट, वेगवेगळे कंटेंट ॲक्सेप्ट करू शकता. तर हे यामध्ये यूज केलं जातं. त्याला म्हटलं जातं इनपुट टाईप फाईल. याचा यूज फाईल अपलोडिंगसाठी केला जातो इनपुट टाईप फाईलचा. तर हा एक यामध्ये यूज होणारा कॉम्पोनंट आहे. पुढे जे आहे फाईल नंतरनं
इनपुट टाईप इमेज आहे, पण तो सध्या यूज करत नाही, कारण CSSने आयकॉन्स वगैरे यूज करण्याची खूप सारी फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्यामुळे आपल्याला ते घेण्याची गरज नाही आहे. तर त्याऐवजी मी पुढचा सांगतो तुम्हाला, इनपुट टाईप सबमिट. याने तुम्हाला बटन क्रिएट होतं, तर तुम्ही त्याला नेम प्रोव्हाइड करू शकता बटन. ओके, त्याला मीन लेंथ, मॅक्स लेंथ, ऑटो कम्प्लीट किंवा प्लेस होल्डर हे कुठलेही प्रकार नसता. ओके, याला फक्त डिसेबल आणि डिसेबल हा ऑप्शन याला ॲप्लिकेबल आहे. ओके, रिसेट. आणि तिसरा जो असतो तो फक्त बटन. ओके, तर इथे याला मी नेम पण चेंज करतो, कॅन्सल. तर तुम्ही जर बघितलं तर हे इनपुट टाईप्स आहे. तिघांनी इनपुट टाईप फाईल होता, या फाईलने तुम्ही सिलेक्शन करून फाईल्स अपलोडिंगमधनं कुठली तरी फाईल्स वगैरे सिलेक्शन करण्यासाठी याचा यूज होतो. सबमिटने तुमचा फॉर्म डिरेक्टली सबमिट होईल. तुमच्या लक्षात येईल जिथे जेव्हा मी क्लिक करतो फॉर्म सबमिट होतं, इथलं हे जे बटन आहे रिलोडचं, जेव्हा तुम्ही एखाद्या फॉर्ममध्ये काहीतरी टाईप करता कंटेंट, मी इथे टाईप केलं आहे बघा, पासवर्डमध्ये डॉट डॉट दाखवतो आहे, इथे मी काहीतरी टाईप केलं आहे टॉम वगैरे, आणि मला हे क्लिअर करायचं आहे, तर मी त्यासाठी मी रिसेट वापरतो, जे कॅन्सल नाव दिलेलं आहे त्याला. आणि बटन हे फक्त स्टँडअलोन बटन क्रिएट करतं. याच्यावर वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट वगैरे इम्प्लिमेंट करावी लागते. तर इथे बटन आहे, रिसेट हे क्लिअर वगैरे करण्यासाठी वापरता, आणि सबमिट हे ॲक्च्युली फॉर्म सबमिशनसाठी वापरता. तर ही जी होती हे तुमची इम्पॉर्टंट याची इनपुट टाईप्स होती. आता यामध्येच काही ॲडिशनल इनपुट टाईप्स आहे, तर ते मी तुम्हाला वन बाय वन सांगतो. फॉर एक्झाम्पल कलर, हे HTML5 मधनं नवीन इनपुट टाईप्स आलेले आहे. त्यातलं पहिला आहे कलर, सेकंड आहे डेट, कॅलेंडर यूज करण्यासाठी डेट. यानंतर इथे आहे टाईम, डेट टाईम लोकल, याने डेट आणि टाईम दोघंही एकत्र मिळतात. यानंतर यामध्ये वीक हा एक आहे. यानंतर मंथ हा एक इनपुट टाईप यूज केला जातो, त्याने तुम्हाला कॅलेंडरमध्ये मंथ सिलेक्शन करता येतं. यानंतर इनपुट टाईप ईमेल म्हणून एक आहे. HTML5चे हे ॲडिशनल इनपुट टाईप्स यामध्ये यूज केले जातात. URL असतो जो तुमचा ॲड्रेस व्हॅलिडेट करतो. यानंतर सर्च म्हणून आहे, हा एक यूज केला जातो. सर्च, यामध्ये तुम्ही सर्चचा आयकॉन वगैरे डिफॉल्टली येतो, त्यासाठी त्याचा यूज असतो इनपुट टाईप सर्च वगैरे. तर यानंतर पुढे आहे इनपुट टाईप नंबर. ओके, या नंबरमध्ये मी सपोज मी घेतलं 0 आणि मॅक्स मी घेतला 100, तर हे 1 बाय 1 त्यामध्ये जातं, पुढे पुढे जातो. एकने किंवा दोनने जी स्टेप असेल त्याने तो इम्प्लिमेंट होत जातो किंवा वाढत जातो. तर त्यासाठी इनपुट टाईप नंबर याचा यूज होतो. सिमिलर आहे रेंज म्हणून, याने एक तुम्हाला स्लाइड बार क्रिएट होतो, स्लायडर क्रिएट होतो तो, आणि हा जवळपास सेमच आहे, तर स्टेप देण्याची काही गरज नाही आहे यामध्ये. तर हे यामध्ये जनरली काय होता क्रिएट केले जातात इनपुट टाईप्स. तर ते मी तुम्हाला इथे रन करून दाखवतो. ओके, तर बघा बटनपर्यंत आलो होतो. हा आहे इनपुट टाईप कलर, त्याचा आउटपुट याने कलर बॉक्स क्रिएट करता येतो. जो कलर तुम्ही इथनं सिलेक्शन करता तो कलर या बॉक्समध्ये इथे पुन्हा दाखवतो, आणि जेव्हा फॉर्म सबमिट करू त्याची हेक्साडेसिमल व्हॅल्यू ही काय होते आपल्याला मिळते. तर हेक्साडेसिमल किंवा RGB व्हॅल्यूज ज्या आहेत त्या CSSमध्ये बघितल्या जातील. तर बघा इथे जे आहे हा सेकंड इनपुट टाईप डेटचा आहे, याने तुम्हाला डिरेक्टली कॅलेंडर वगैरे क्रिएट होता. तर हे कॅलेंडर यावेळेने वर्कआउट करतं, आजची जी डेट वगैरे असेल ती त्यावेळेने दाखवेल. यानंतर बघा हा टाईम इम्प्लिमेंटेशनसाठी यूज होतो, AM PM त्यामध्ये दिलेलं आहे. यानंतर इथे तुमचं डेट टाईम लोकल, डेट आणि टाईम दोघंही एकाच वेळेस दाखवतो, तर त्यासाठी याचा यूज होतो. ओके, हे तर इथे आहे तुमचं टाईम, डेट आणि टाईम. यानंतर बघा तुमचं वीक दाखवण्यासाठी डायरेक्टली हा वर्कआउट करतो. बघा पूर्ण हा वीक रनिंग आहे 47 नंबरचा,
आणि वीक 22पासून स्टार्ट झाला आहे आणि 28ला हा पूर्ण वीक संपतो आहे. तर हे डिस्प्ले करण्यासाठी वीक याचा यूज केला जातो. तुम्ही जो कुठला वीक सिलेक्शन कराल तो वीक इथे आपल्याला काय करतो, दाखवतो वीक नंबर. सिमिलर मंथसाठी आता रनिंग मंथ जो आहे तो नोव्हेंबर आहे किंवा तुम्ही जो मंथ सिलेक्शन कराल तर तो मंथ इथे डिस्प्ले होतो. याला इनपुट टाईप मंथ म्हटलं जातं. नंतर जसं आपण इनपुट टाईप टेक्स्ट बघितलं होतं तर हे बाकी ॲज इट इजच आहे. ईमेल, सर्च वगैरे या तिघांचाही रिझल्ट ॲज इट इज आहे. फक्त पुढचा जो आहे इनपुट टाईप नंबर, तर त्यामध्ये बघा नंबर्स आपण 0पासनं घेतलेले आहे. तर ते 0पासनं मॅक्स नंबर जो आहे तो आपला 100 आहे. तर 100पर्यंत ते आपल्याला काय करेल, तो स्टेप्स काउंट करेल 1 2 3 असं. किंवा तुम्ही याचा यूज तुम्ही डेट वगैरेसाठी यूज करू शकता किंवा ड्रॉपडाऊन म्हणून काही नंबर्ससाठी यूज केला जातो. यानंतर पुढे रेंज वगैरे आहे तर तोही सिमिलर आहे. तर यामध्ये फक्त हॉरिझॉन्टल आहे एक स्लायडरसारखा, आपण स्लाईड करतो. तुम्ही प्राईस रेंज वगैरे चेंज करण्यासाठी यूज केला जातो. तुम्ही बघितलं असेल ई कॉमर्स साईडला जेव्हा फिल्टर्स अप्लाय केले जातात तरी तुम्हाला प्राईस रेंज असते, इकडे मिनिमम प्राईस असते, इकडे मॅक्सिमम प्राईस असते. मग तुम्ही जसं याला पुढे स्क्रोल करता ती प्राईस चेंज होती आणि लेफ्ट साईडला जे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट फिल्टर होतात. तर त्या केसमध्ये याचा यूज केला जातो. तर हे जे होते हे याचे इनपुट टाईप्स आपण काय केलेले बघितलेले आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढचा एक टॅग आहे त्यामध्ये सिलेक्ट नावाचा टॅग यूज केला जातो. सिलेक्ट, ओके. सिलेक्टला नेम आणि मल्टिपल म्हणून हे ॲट्रिब्यूट यूज केले जातात. मल्टिपल हा ॲट्रिब्यूट एक आहे. यानंतर त्यामध्ये ऑप्शन आणि ऑप्शन ग्रुप हे दोन ॲट्रिब्यूट टॅग यूज केले जातात. पण त्या ऑप्शन ग्रुपचं जास्त यूज नाही आहे. तुम्ही यामध्ये ऑप्शन्स क्रिएट करता, ओके. तर हे ऑप्शन्स क्रिएट करण्यासाठी यूज होणारा टॅग आहे. तर यामध्ये मी काय करतो आहे, 2-3 ऑप्शन काय करतो आहे टाकतो आहे. तर इथे मी काय करतो आहे की क्लासेसची नेम टाकतो. सपोज BME PhD, ओके. आणि हेच ॲज इट इज यामध्ये व्हॅल्यू म्हणून वापरू शकता तुम्ही, किंवा मग तुम्हाला ते 1 2 3 पण घेऊ शकता रेफरन्ससाठी. पण त्याच्यासाठी तुम्हाला परत प्रोग्रामिंगमध्ये त्याच्यावर प्रोसेस करावी लागते. तर या वेने ते राईट होतं. तर हा आहे तुमचा सिलेक्ट टॅग. याचा यूज तुम्ही सिटी, कंट्री सिलेक्शन करण्यासाठी केला जातो. तर मल्टिपलमुळे तो तुम्हाला डायरेक्ट दाखवलेला आहे. मल्टिपल जर ॲट्रिब्यूट काढलं त्या केसमध्ये तो तुम्हाला ड्रॉपडाऊन सारखा दिसेल इथे. तर हा होता आपला सिलेक्ट टॅग. यानंतर बघा आपल्याला अजून एक टॅग बघायचा आहे. तर तो टॅग मी इथे राईट करतो, ज्यामध्ये आपण टेक्स्ट एरिया राईट केला जातो. यामध्ये रोज तुम्ही देऊ शकता. इथे तुम्हाला जे काही रोज वगैरे द्यायचे असतील, मी इथं 5 रोज देतो. आणि कॉल्स हा ऑप्शनल आहे, मी देऊ शकता इथं 100 कॉलम. यानंतर नेम हा ॲट्रिब्यूट आहे, जे टेक्स्टला ॲप्लिकेबल ॲट्रिब्यूट आहे. हे ॲज इट इज यूज केले जातात. तर टेक्स्ट एरिया याच्या नावातच दिलेलं आहे एरिया आणि त्याला रो आणि कॉलम पास केलेले आहे. तर तुम्ही बघितलं असेल की बाकीचे जे टॅग्स होते आपले इकडे इनपुट टाईप टेक्स्ट किंवा पासवर्ड, हे सिंगल लाईन आहे. आणि टेक्स्ट एरिया जो असतो ना त्यामध्ये मल्टिपल लाईन टेक्स्ट राईट केलं जातं. जसं बघा इकडे बघायला मिळेल तुम्हाला. तर यामध्ये इथे काय होतं की तुम्ही ॲड्रेस वगैरे राईट करण्यासाठी जनरली याचा यूज केला जातो. हा तुम्ही छोटा पण करता येतो किंवा अजून खाली पण मोठा करता येतो. तर त्यासाठी हे राईट केलं जातं. त्यामध्ये तुम्ही कंटेंट राईट करत जाता, तसं तसं त्याला ऑटोमॅटिकली स्क्रोल बार वगैरे काय केलं जातं येतो. तर हे होतं तुमचं मल्टिपल लाईन राईट करण्यासाठी टेक्स्ट एरिया म्हणून. तर हे जे होते हे सर्व फॉर्मचे इलेमेंट्स होते. टेक्स्ट एरिया, सिलेक्ट टॅग, इनपुटमध्ये रेंज, नंबर, सर्च, URL, ईमेल, मंथ, वीक, डेट, टाईम, लोकल टाईम. यानंतर डेट, कलर, बटनमध्ये 3 टाईपचे बटन्स बघितले, सबमिट, रिसेट आणि बटन. यानंतर इनपुट टाईप फाईल, जो फाईल अपलोडिंगसाठी यूज होतो. यानंतर रेडिओ बटन्स बघितले, चेकबॉक्स. यानंतर पासवर्ड आणि टेक्स्ट आणि एक लेबल. हे होते टोटल तुमचे टॅग्स. यानंतर आपण
पुढे जे बघितले टेबल आणि लिस्टचे प्रकार बघितले, तर हे ओव्हरऑल टॅग्स आपण यामध्ये काय केलेले बघितले आहे. तर हे सर्व जे टॅग्स आहे तर ते या HTML मध्ये यूज केले जातात. यानंतर आपल्याला पुढे अजून काही टॅग्स आहे, पण ते आता पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.